नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. आज एकदम मी जिव्हाळ्याचा असा विषय घेऊन आलेली आहे. एकदम काळजीचा विषय असं म्हणालात तरी चालेल. मुलं घडवणं म्हणजे फक्त शाळेत पाठवणं असं नसतं, तर मुलांना संस्कार करणं, मुलांसोबत वेळ व्यतीत घालवणं आणि फक्त शाळा चांगल्या किंवा क्लासेस लावणं हे नसतं. तर आर्ट ऑफ पॅरेंटिंग म्हणजे काय आहे? पॅरेंटिंग करणं किंवा मुलगा घडवणं, अपत्य घडवणं हे सुद्धा एक आर्टच आहे. आणि आज आपण हाच मुद्दा घेऊन आलेलो आहोत, आर्ट ऑफ पॅरेंटिंग. तर आज आपल्या पुणे लोकच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मिसेस अनिता क्षीरसागर मॅडम, ज्या पेशाने शिक्षिका आहेत आणि आपण त्यांच्यासोबत आज संवाद साधूयात. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅम, तुम्ही आर्ट ऑफ पॅरेंटिंग किंवा मुलांचं संगोपन आणि या क्षेत्रामध्ये कसं काय गेलात? ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर मी टीचिंगमध्ये होते पूर्वी. मी जवळपास 15 ते 16 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलं आहे आणि त्याचसोबत शेवटचे काही वर्ष ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये थोडं रिसर्च पण केलेलं आहे. सो पेरेंटिंग हे टीचिंग ह्या फील्डमध्ये असताना ओघाने येतोच, कारण टीचिंगमध्ये असताना आम्हाला चाइल्ड सायकोलॉजीचा पण थोडासा अभ्यास असतो आणि त्याचसोबत पेरेंट्सना मार्गदर्शन थोडंफार प्रमाणावरती करावं लागतं. तर हे सगळं करताना पेरेंटिंगबद्दल जाणून घेणं हा अभ्यासाचा भाग होतो. आणि शिवाय माझं स्वतःची पेरेंटिंग जर्नी एका साईडला चालू असते, त्यामुळे दोन्ही गोष्टी सोबत चालू असताना ह्या क्षेत्रातलं थोडंसं अभ्यास जास्ती प्रमाणावरती केला गेला आणि त्यातल्या ज्या काही थोड्याफार गोष्टी शिकलेल्या आहोत आपण, त्या फक्त इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा असा प्रयत्न असतो. खरं तर हा मोठा खूप टास्क आहे, कारण प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की अरे बापरे, आपण किती आपल्या मुलांना देऊ आणि किती शिकवू आणि कोणत्या गोष्टी कशा शिकवायच्या किंवा कसं त्यांच्यासोबत टॅकल करायचं, हा मोठा खूप प्रश्न असतो. तर तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं पाहाल? खरं सांगायचं ना तर पेरेंटिंग हे खूप असं काही अवघड गोष्ट नाही आहे किंवा खूप मोठी नाही आहे. ही हल्ली सोशल मीडियामुळे म्हणा किंवा मुलं जी जरा लवकर स्मार्ट होतात मोबाईल फोनमुळे, त्याच्यामुळे ते पालकांवरती थोडंसं एक बर्डन आल्यासारखं झालं आहे. एक समाजाचं बर्डन आलं आहे, मुलांच्या अपेक्षा थोड्याशा वाढल्या आहेत, त्याचं पालकांनी सुद्धा स्वतःवरती ओझं वाढवून घेतलं आहे. खरं तर पेरेंटिंग हे अगदी नैसर्गिक जसं आहे तसंच असून दिलं ना, म्हणजे थोडक्यात तुम्ही निसर्गाकडे बघा. निसर्गामध्ये पेरेंटिंग कसं चालतं म्हणजे पिल्लांना पंख फुटल्यानंतर त्यांची आई काय करते की त्या मुलांना फांदीवरून खाली अक्षरशः ढकलून देते, तेव्हा ती मुलं उडायला शिकणार. पण आपण काय करतो, मुलांना खूप पॅम्पर जपून ठेवतो आणि सगळ्या गोष्टी रेडीमेड द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपल्याला असं वाटतं की हे म्हणजे पॅरेंटिंग. पण हे म्हणजे पॅरेंटिंग नाही. जितकं नैसर्गिक आपण राहायचा प्रयत्न करू ते जास्त खरं पॅरेंटिंग. इतकं सोपं आहे ते. आणि जसं तुम्ही मोबाईलचा मुद्दा म्हणालात की मोबाईलमुळे मुलं खूप फास्ट झालेली आहेत किंवा खूप जास्त त्यांना कळायला लागलं आहे लवकर वयामध्ये. तर मुलांचं मी असं ऐकलं आहे की लहान मुलांची जी डेव्हलपमेंट आहे किंवा जी ग्रोथ आहे, मेंटली म्हणा किंवा फिजिकली म्हणा, फिजिकली असं नाही म्हणता येणार, मेंटलीच, ती एक साधारण 7 वर्षापर्यंत जास्त फास्ट होत असते. तर हे खरं आहे का? हां, मुलांची ग्रोथ जन्मानंतरही सुरू राहते. म्हणजे मानवी मेंदू हा तर 5 वर्षापर्यंत डेव्हलप होत असतो, हे तर सायंटिफिकली प्रोवन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर तो मेंदू डेव्हलप होण्यासाठी ना त्याला जितकं जास्त मेंदूचे व्यायाम घडतील ना तितका जास्त तो डेव्हलप होईल. आणि अर्थातच जिथे पेरेंटिंगचा विषय येतो तिथे मोबाईलचा विषय येतो कारण मुलांच्या आयुष्यामध्ये मोबाईल हा पेरेंट्सची जागा घेऊ बघतोय असं आपण म्हणायला हरकत नाही. तर मोबाईल आल्यामुळं अर्थातच डेव्हलपमेंट थोडीशी अफेक्ट होऊ शकते, कारण डेव्हलपमेंट म्हणलं की जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींकडे जाणं आलं. म्हणजे जसं शारीरिक डेव्हलपमेंट असेल तर व्यायाम
खेळ, मैदानी खेळ हे असणं गरजेचं आहे. इवन लहान मुलांच्या भाषेमध्ये आम्ही जे ग्रॉस मोटर, फाईन मोटर डेव्हलपमेंट म्हणतो, ती सुद्धा होण्यासाठी हातांचे व्यायाम, बोटांचे व्यायाम आणि तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या शाळेमध्ये दिल्या जातात त्या घरीसुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत. पण घरी मोबाईल दिलेला असतो तर त्याच्यामुळे ती ग्रोथ एफेक्ट होते. मेंटल डेव्हलपमेंट जी ह्या वयामध्ये सुरू असते, 0 ते 7 वयामध्ये जास्त वेगाने सुरू असते, ती सुद्धा मोबाईल फोनमुळे कुठे ना कुठेतरी एफेक्ट होते. मेंटल ग्रोथसाठी, मेंटल डेव्हलपमेंटसाठी ना त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा छोटे छोटे टास्क कंप्लीट करणं अशा ॲक्टिव्हिटीज दिल्या गेल्या पाहिजेत, जे की फक्त मोबाईलमध्ये रील्स स्क्रोल करत बसतात मुलं, मग तिथे मेंटल डेव्हलपमेंट अफेक्ट होते. सो अशा प्रकारे ओव्हरऑल डेव्हलपमेंट बऱ्याच अंशी मोबाईलमुळे अफेक्ट होतीये आणि पालकांना वाटतं आपण त्यांना सगळं आयतं देतोय, रेडीमेड देतोय, पण रेडीमेड देणं म्हणजे त्यांचा डेव्हलपमेंट थांबवणं असं आहे. सो रेडीमेड नाही दिलं पाहिजे मुलांना. तुम्ही जसं आता मोबाईलचं म्हणालात की त्याच्यामुळे कुठेतरी मेंटल डेव्हलपमेंट एफेक्ट होते, तर आपण आता बघतो की अगदी नवजात बाळाला फिडिंग करताना किंवा तो झोपायला पाहिजे किंवा तो जेवायला पाहिजे, 1-2 वर्षाच्या बाळाला सुद्धा आई किंवा आजी पण मोबाईल घेऊन बसते, तर हे कितपत योग्य आहे? अजिबात चुकीचं आहे हे. आपल्या सगळ्यांना आणि हे माहिती आहे की हे चुकीचं आहे. बघा, मोबाईल फोन देतात आणि मुलं बघत बसतात. मग अशा वेळेला काय होतं की मुलं रडत नाहीत, रडायचं थांबतात आणि आपल्याला असं वाटतं की रडणं हे वाईट आहे, पण रडणं हे ॲक्च्युली वाईट नाही आहे. म्हणजे लहान बाळांनी तरी जेव्हा ते बाळं रडतात तेव्हा त्यांचा कुठे ना कुठे तो शारीरिक विकास होत असतो, त्यांची पेंटअप एनर्जी बाहेर पडत असते, त्यांचे इमोशन्ससुद्धा बाहेर पडत असतात. आपल्याला असं वाटतं लहान मुलांना काही इमोशन्स नसतात, पण सगळ्या इमोशन्स मुलांना असतात. ज्या इमोशन्स मोठ्या माणसांना असतात त्या लहान मुलांना असतात. राग असतो, प्रेम असतं, अफेक्शन असतं, हे सगळे इमोशन्स त्यांना पण असतात, पण त्या बाहेर पडायचे मार्ग त्यांच्याकडे खूप कमी असतात. तर रडणं हा त्यांच्या इमोशन्स बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. मग मोबाईल फोन लावून दिला तर ते मूल रडणार नाही, आणि रडणार नाही तर त्याची इमोशनल डेव्हलपमेंट तिथे थांबणार, इमोशन्स बाहेर पडणार नाहीत. तर मोबाईल देणं अगदी चुकीचं आहे. आणि आय रिअली वंडर की 6 महिन्यांच्या बाळाला सुद्धा भरवताना मोबाईल लावून बसवतात. आय रिअली वंडर. पण आणि पालकांना स्वतःला सुद्धा हे माहिती आहे की हे चुकीचं आहे, पण तरी पण ते करतात. कारण की मूल रडायला नको, मग ते मेस करायला नको, खाताना पिताना गुपचूप ते आपलं खाल्लं जातंय आणि मग माझं काम वाचतंय असं आई विचार करते तिथे. पण ते तुमचं काम वाढलं तर वाढू देत, मुलाने सांडवू देत. जितकं मूल, आम्ही बऱ्याचदा पालकांना असंही सांगायचो की जितकं मूल हाताने खाईल ना तितकं त्याच्या शारीरिक विकासासाठी चांगलं आहे, ते खाल्लेलं त्याच्या अंगी लागेल. पण ते खाताना सांडवणार, थोडंसं मेस करणार, ते आयांना नकोय. पण मग तुम्हाला त्या मुलाचा विकास व्हायला नकोय का, डेव्हलपमेंट व्हायला नकोय का? ही जी ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट त्याच्या हाताची होतीये, आय हँड कोऑर्डिनेशन, हे जे मुलामध्ये आतमध्ये घडतंय ते व्हायला नकोय का? ते होत नाही ना, कारण तुम्ही आयतं भरवताय, त्याला मोबाईल लावून ठेवलाय. तर हे माहीत असतं पेरेंट्सना, पण कळत असतं पण वळत नाही. मोबाईल हा त्यांना स्वतःला सुद्धा गरजेचा वाटतो, तर मुलांना तो देतात आणि मोकळं होतात. म्हणजे मोबाईल देऊन पेरेंटिंगच्या जबाबदारीतून पालक कुठेतरी पळायला बघतात असं मला तरी वाटतं. मी पण अग्री आहे या गोष्टीला थोडीफार कुठेतरी. तुम्ही आता जे इमोशन ग्रोथचं म्हणालात मॅम, तर मला असं वाटतं की इथूनच खरं सुरुवात होत असेल की इमोशन्स म्हणजे माझा मुलगा रडू नये किंवा तो हर्ट होऊ नये, मग त्याला जे पाहिजे ती गोष्ट त्याला आपण तिथूनच द्यायला सुरुवात करतो आणि पुढे कुठेतरी जाऊन या गोष्टी ब्लास्ट होतात. इथून सुरुवात असू शकते या गोष्टींची कुठेतरी. आता हल्लीच्या पालकांना सगळं काही मुलांना मागेल ते द्यायचं, बऱ्याच गोष्टी मागायच्या आधी सुद्धा ते आणून देतात आणि मुलाने थोडंसं जरी रडलं, हट्ट केला की लगेच त्याच्यापुढे ती गोष्ट हजर केली जाते. पालकांना असं वाटतं की आपण त्याला जे हवं आहे ते दिलं तर आपण चांगले पेरेंट्स आहोत. आणि
मुलाला ते क्षणिक आनंदासाठी हवं असतं, मुलाला ते मिळालं, आपण रडलो, थोडंसं रडायचं नाटक केलं, आपल्याला काय हवं ते मिळालं की ते क्षणिक आनंद असतो मुलाचा, तो निघून जातो. पुन्हा मूल पुढच्या गोष्टीसाठी हट्ट करतो, कारण ते इमोशन त्याच्या आतमध्ये तसंच आहे, ते रिलीज नाही झालंय. तर मूल जेव्हा पण हट्टीपणा करतं किंवा रडतं तर त्याचा तो रडण्यातून तो इमोशन्स त्याच्या बाहेर पडू देत. आपण पेशंटली त्याला शांत होण्याची वाट बघत राहिलं पाहिजे. त्याला एक 10-15 मिनिटं रडू देत, काही बिघडत नाही. रडणं हे अजिबात वाईट नाहीये. मी खूप वर्कशॉप्समध्ये सांगत असते, खूप पेरेंट्सना सांगत असते की अरे रडणं वाईट नाहीये. आपल्याला सुद्धा स्वतःला बऱ्याचदा बघा, मोठ्या माणसांना काही वेळा रडल्याने किती हलकं वाटतं, किती मोकळं वाटतं. बरेचदा जेव्हा आपल्याला राग आलेला असतो किंवा दुःख झालेलं असतं कुठल्याही गोष्टीतून, तर तशाच गोष्टी मुलांच्याही बाबतीमध्ये झालेल्या असतात. त्यांना कशाचा तरी राग आलेला असू शकतो, कशाचं तरी वाईट वाटलेलं असू शकतं किंवा काही तरी त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं असू शकतं, जे की त्यांना ते रडण्यातून ओरडण्यातून व्यक्त करायचंय. पण आपण त्यांनी सुरुवात केली की अरे रडू नको, रडू नको, ओरडू नको, ओरडू नको, त्याचं ते इमोशन्स बाहेरच पडून देत नाही आणि मग ते त्याचा तो हट्टीपणा वाढत जातो. आणि आपल्याला असं वाटतं की अरे मी तर सगळे हट्ट पुरवते त्याचे, पण त्याचं हे कमी नाही होते हट्टीपणा, पण तुम्ही त्याच्या इमोशन्सना वेंट आउट होऊन नाही देते. तर रोज तुमचं मूल अगदी 10-15 मिनिटं, अर्धा तास मनसोक्त रडू द्यात, ओरडू द्यात. हे त्याच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि ह्याच्यावरती कोणीही एक्सपर्ट अग्री करते. रडणं हे वाईट नाहीये आणि लहान मुलांचं रडणं तर अजिबात वाईट नाहीये. ते शांत होतात, इमोशन्स बाहेर पडतात. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे जे तुम्ही उलगडून सांगतात एक 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 टप्पे, ते खरंच खूप, म्हणजे प्रत्येक आई वडिलांना या गोष्टी खरंच कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. मॅम, मला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे, जेव्हा एखादं मूल खूप हट्टी असतं, प्रचंड लेवलला हट्टी असतं, की तुम्ही जसं म्हणालात की रडायचंय, रडू देत, अगदी एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मॉलमध्ये वगैरे पण आपण बघतो झोपून पाय वगैरे असं मारतात, तर मग त्या मुलांसोबत आई वडिलांनी कसं टॅकल करावं? ते ज्या वेळेला मुलं असं ऍक्ट करतात ना मॉलमध्ये, लोळायचं, त्या मुलांनी आई वडिलांची ती नस ओळखून घेतलेली आहे. तर ही स्टेज खूप पुढे गेलेली आहे. हे प्रिव्हेन्शन आधीच थोडंसं झालं पाहिजे. आधीपासूनच मुलाला कळलं ना की आपण कितीही कंगावा केला तरी आपले काही आई बाबा ऐकत नाहीत, तर ते ह्या लेवलपर्यंत नाही जाणार की 4 माणसांसमोर तमाशा नाही करणार. हे मूल ना पालकांची नस ओळखतं, दुखरी नस म्हणतात त्याला, ती ओळखतं. आणि हे मूल कधीपासून ओळखतं? पाळण्यात असल्यापासूनच. आपण थोडंसं हे केलं की आपल्याला काय पाहिजे ते मिळतंय. दुसरी गोष्ट, घरी पाहुणे आले, पाहुण्यांसमोर आपण जरासा हट्ट केला की आपल्याला काय हवं ते मिळतं. कारण बरेचसे पालक अशी पण तक्रार करतात बघा की एरवी माझं मूल छान वागतंय आणि पाहुणे आलं की काय होतं काय माहिती, वागणंच बदलून जातं. कारण त्या मुलाने ओळखून घेतलंय की आई मला ह्या माणसांसमोर ओरडू शकत नाही. तर हे इथपर्यंत त्या मुलांनी जाऊ नये. आधीपासूनच आपलं वागणं असं पाहिजे की तुला रडायचंय ना, रड, नथिंग इज रॉंग इन दॅट. तुझं रडून झालं की मला सांग, मग माझ्याकडे ये. हे सेम भावंडांच्या बाबतीत पण होतं. 2 बहीण भावंड, म्हणजे भाऊ असतील, बहीण भाऊ असतील, ते भांडणं करतात एकमेकांशी, हट्टीपणा करतात आणि पालक मध्ये भांडणं सोडवायला जातात. मग तू चूक का तू बरोबर, याच्यामध्ये सगळे वादविवाद होतात. पालकांनी अशा वेळेला काय करायचं? ठीक आहे, तुम्ही भांडताय ना, चांगली गोष्ट आहे, तुम्ही भांडा, तुमचं भांडण झालं की मग आम्हाला बोलवायला या, मग आपण बघू काय झालं ते. असं जेव्हा सुरुवातीपासून वागणं असायला हवं. पण अगदी पुढे गेल्यानंतर नाही, मॉल पर्यंतची वेळ आल्यानंतर तो उशीर झालेला आहे. तिथे तुम्हाला देण्याशिवाय पर्याय नाही, पण तिथेपर्यंत जाऊन न देणे हे सुरुवातीपासून हँडल करायला पाहिजे. म्हणूनच पॅरेंटिंग कधीपासून स्टार्ट होतं? तर मुलाच्या जन्माच्या आधीपासून पॅरेंटिंग स्टार्ट होतं. आणि आपल्याला असं वाटतं की ते एवढूशा बाळाला काय कळतंय, पण असं नाही. त्या बाळाला सगळं समजत असतं. अगदी आईचा आवाज पण ओळखतो. लहान 1 दिवसाचं बाळ पण एक आईचा आवाज ओळखतो. लहान बाळामध्ये पण आपण बारकाईने पाहिलं तर 3 महिन्यांचं मूल आईचा आवाज ओळखू शकतं. तसंच
ते आनंद पण एक्सप्रेस करतात Express हसण्यातून. आणि रडण्यातून नेहमी त्याच्या भूकच लागली कीच रडतं असं नाही. त्याच्या वेगवेगळ्या रडण्याचे प्रकार असतात. म्हणजे कधी पोटात दुखत असेल तर रडणं वेगळं असतं, कधी भूक लागली असेल रडणं वेगळं असतं, किंवा कधी आईने फक्त उचलून घ्यायचं असेल तरी रडणं वेगळं असतं. आणि हे आईला एकदम लगेच लक्षात येतं. सो हे मुलं लहानपणापासून आपल्याला ओळखून घेतात, आपण त्यांना ओळखून नाही घेत. आपण त्यांना ओव्हर पॅम्परिंग करतो. येस. सो आपण जशी मुलं आपल्याला समजून घेतात ना, आपल्याला अभ्यास करतात आपला की कसं केलं की कसं, तसं आपण सुद्धा मुलांचा थोडासा अभ्यास करून त्यांना आधीपासूनच तसं टॅकल करायचं. म्हणजे मग ती वेळ नाही येऊन द्यायची मॉलमध्ये ऍक्च्युली लोळण्याची. मुलं ऐकत नाही, या तक्रारी बाबत तुम्ही काय सांगू शकाल पॅरेंट्सला? मूल ऐकत नाही. आता ज्या पालकांची अशी तक्रार असते ना, मूल ऐकत नाही, ते पालक मुळात कमांडिंग पेरेंट्स असतात. आणि अशाच पेरेंट्सची तक्रार असते. कमांडिंग म्हणा किंवा कंट्रोलिंग म्हणा, कंट्रोलिंग प्रकारचे जे पेरेंट्स असतात अशाच पालकांची तक्रार असते की आमची मुलं ऐकत नाही. जे पालक मुलांशी फ्रेंडली असतात किंवा कनेक्टेड असतात त्यांची अशी कधी तक्रार येत नाही. पण मग मला याच्यावर असं विचारायचं की आपण मुलांसोबत फ्रेंडली वागलं तरी पण कधी कधी त्याचा मिसयूज होऊ शकतो, किंवा जास्त कमांडिंग राहिलं तरी मुलं हाताबाहेर जाण्याचे चान्सेस असतात. तर मग याच्यामधला काय पॉइंट असू शकतो? कमांडिंग आणि फ्रेंडलीच्या मधला जो पार्ट आहे ना, ते म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन, की एक डिसिप्लिन मध्ये लव विथ डिसिप्लिन असं म्हणूयात आपण त्याला. म्हणजे मुलांशी प्रेमाने वागायचंय पण त्याला काही डिसिप्लिन्स घालून दिलेले आहेत आणि काही बाउंड्रीज घालून दिलेल्या आहेत. कमांड आणि कंट्रोल म्हटलं की म्हणजे तुम्ही हातामध्ये हँटर घेतला की मूल प्रतिकार करणारच करणार. त्याच्यामध्ये नैसर्गिक ह्युमन इन्स्टिंक्ट आहे तो. पण तुम्ही प्रेमाने वागलात, फ्रेंडली बोललात पण डिसिप्लिन सहित, म्हणजे लव विथ डिसिप्लिन असेल तर मग ते दोन्हींचं कॉम्बिनेशन जे तुम्ही म्हणालात की कंट्रोलिंग आणि फ्रेंडली, अगदी खूप जास्त कंट्रोलिंग पण नाही व्हायचं आपल्याला आणि खूप जास्त फ्रेंडली पण नाही व्हायचंय, है की नाही? कुठेतरी दोन्हींचा मिडल तो ऑफ पॉइंट यायला हा पाहिजे. दोन्हींचा बॅलन्स मधला लव विथ डिसिप्लिन. अच्छा. या गोष्टी कुठेतरी आता अशा व्हायला लागल्यात का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले आई वडील असे आपल्यासोबत नव्हते वागत की बाबा खूप जास्त फ्रेंडली, माझी मुलगी म्हणजे माझी मैत्रीण झाली, असं नाही. अगदी कानाखाली आपण फटके सुद्धा आपण खाल्लेले फटके आहेत. खाऊन मोठे झालो. आणि हल्लीच्या मुलांना म्हणजे बघा, पेरेंटिंग वर्कशॉप मध्ये पालकांना पण माहित असतं की काय सांगणार आहेत, मुलांना रागवू नये, मुलांना मारू नये. अगदी मारल्यावर पण शाळांवर केसेस शाळेमध्ये तर टीचरला हात असा म्हणजे हात उगारायला सुद्धा आता अलाउड नाहीये, परमिशन नाहीये. पण मी ह्या मताची आहे की आपण जसे आईचे धपाटे खाऊन मोठे झालो की नाही, तर एक 10 ते 12 टीनेज मध्ये प्रवेश करायच्या आधीपर्यंत फटके मुलांना हवेत. म्हणजे प्रमाण त्याचं अगदी माफक हवंय पण हवेतच हवेत. कारण तो सुद्धा एक प्रकारचा स्पर्श आहे आणि एका प्रकारची ती स्पर्शाची भाषा आहे ज्यातून मुलांना कळायच्या त्या गोष्टी कळतात. सो अगदी एकही फटका लावायचा नाही. ती जी म्हण आहे आपल्याकडे, 5 वर्षापर्यंत लाड करा, 10 वर्षापर्यंत फटके द्या आणि त्याच्या पुढे तुम्ही मुलांचे फ्रेंड्स व्हा. तर ते अगदी खरं आहे. आणि शाळांमधून हे कधी कधी ना मुलांच्या मनावर बिंबवलं जातं की पेरेंट्स मारतात म्हणजे चुकीचं आहे, पेरेंट्सनी मारलं नाही पाहिजे. तर असं हा चुकीचा इम्पॅक्ट नाही. आपण लहानाचे मोठे झालो ना, आपलं काय बिघडलं? 2 फटके खाल्ले म्हणून नाहीच नाही. इव्हन म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की टीचर पण स्कूलमधनं मेसेज जातो, तसं पॅरेंट्स कडनं पण तुला टीचर आज मारलं का, तुला कशा काय ओरडल्या, कंप्लेंट करते, लगेच प्रिन्सिपल कडे कंप्लेंट. कुठेतरी त्यांना पण डिफेन्स मिळतो की अरे आपली आईच आपल्या मागे म्हणल्यावर बिंदास. दोन्हीकडनं होतं ह्या गोष्टी की बऱ्याचदा घरामध्ये टीचरला विलन करून ठेवलं जातं आणि बऱ्याचदा म्हणजे प्रत्येक वेळेलाच असं नाही, अनेक शाळा खूप छान आहेत सुद्धा, पण
बऱ्याचदा असं होतं की चुकीचं शाळेतून सुद्धा टाकलं जातं आणि शाळेतूनच असं नाही, सोशल मीडियामधून जे पालक मुलांवरती हात उचलतात त्या मुलांचा मानसिक विकास खुंटतो अजिबात नाही. मोबाईल दिल्याने मानसिक विकास खुंटतोय असं त्या मोबाईलमध्ये यायला हवंय, फटके दिल्याने नाही. सो 10 ते 12 वर्षापर्यंत एखादा दुसरा फटका दिलाच गेला पाहिजे. बरोबर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मुलांच्या जेवणाच्या पद्धती खूप चुकीच्या होत चाललेल्या आहेत, तर त्याकडे तुम्ही काय म्हणजे कसं बघाल आणि काय सांगाल, जास्त उपदेश काय द्याल पॅरेंट्सला? आता ह्याच्यामध्ये जेवणाच्या पद्धतीमध्ये म्हटलं तर एज ग्रुप प्रमाणे थोडंसं वेगवेगळा विचार येऊ शकतो. 5 वर्षांच्या खालची मुलं असतील तर थोडंसं जास्त पेरेंट्सनी लक्ष घालावं लागतं, कारण न्यूट्रिशन वगैरे गोष्टी मिळणं महत्त्वाचं असतं. आणि 6 महिन्यांच्या पुढे जेव्हा मुलांना बाहेरचा आहार सुरू केला जातो, अर्थातच आपल्याला माहिती आहे की ते सेरेलॅक वगैरे नाही द्यायचंय किंवा तत्सम जे काही रेडीमेड बेबी फूड्स येतात ते न देता पारंपरिक आपण भाताची पेज वगैरे हे अशा गोष्टी वगैरे काढून पेज वगैरे बनवा. सो जोपर्यंत मूल घरामध्ये आहे ना तोपर्यंत 100% घरातल्या गोष्टी खायला देता येतात. पण मूल बाहेर जायला लागतं ना हळूहळू, तेव्हा बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या त्याच्याकडे लक्ष जातं. आणि आपण कितीही प्रयत्न केला ना तरी मुलांना 100% त्यापासून दूर नाही ठेवू शकत, पण प्रमाणामध्ये ठेवू शकतो. तर पेरेंट्स नक्कीच हे प्रमाणामध्ये गोष्ट ठेवू शकतात की आठवड्यातून एकदाच बाहेरची गोष्ट आणि पूर्ण आठवडाभर घरातली गोष्ट, असं एक 3-4 वर्षापासून 5 ते 10 वर्षापर्यंत हे असं मर्यादा घालता येतात. आणि तिथून पुढची मुलं मला नाही वाटत की ते आपलं ऐकतील, म्हणजे त्यांना ही जाणीव करून द्यायला लागते. आणि त्यांना ही जाणीव झाली ना तर मुलं ऐकतात. मुलं मुलं हल्लीची मुलं इतकी स्मार्ट आहेत की ते आपल्याला शिकवतील ऍक्च्युअली प्रोटीन्स अँड ऑल. म्हणजे माझ्या तर मुलांच्या बाबतीत असं झालं की ते मला सांगतात की हे हेल्दी आहे, हे अनहेल्दी आहे आणि मला हे नको, मला हे पाहिजे. आणि डाएट वगैरे ते फॉलो करतात. कधी कधी डाएट पूर्णपणे उद्ध्वस्त पण करून टाकतात. पण त्यांना ही जाणीव होते एक टीनेज नंतर की काय हेल्दी आहे काय अनहेल्दी आहे. सो आपण त्यांना ती जाणीव आपण करून देत आपण त्या अनहेल्दी गोष्टींना थोडंसं मर्यादा घालायच्या. अगदी 100% दूर करणं शक्य नाही, पण मर्यादेमध्ये ठेवणं शक्य आहे, मर्यादेमध्ये ठेवायचं आहे. अगदी बरोबर.